नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये आपण एका ठिकाणी फ्लॅट घेतलेला आहे. तर त्याच ठिकाणी आपण अशा फ्लॅटमध्ये गॅलरीमध्ये झाडे वगैरे लावलेले आहेत. तर ते झाडे वगैरे सुकून जाऊ नयेत म्हणून आपण प्रत्येक कुंड्यामध्ये अशा बॉटल्स ठेवलेल्या आहेत, स्प्राईटच्या बॉटल. आणि प्रत्येक बॉटलला ठिबक सिंचनसारखे हे पॉईंट्स केलेले आहेत. तर त्याच्यातून जर बघितलं तर असं थेंब थेंब पाणी पडतं. तर ज्यावेळेस सिटीमध्ये लोकं किंवा आपण आपल्या गावाकडे असाल आणि जर तुम्ही बाहेर कुठे फिरायला जर जायचा प्लॅन असेल, तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे प्लॅन वगैरे करू शकता. तसेच तुमच्या घरासमोर जी वेगवेगळी झाडे असतात, तुळस तर हे प्रत्येकाच्या घरासमोर असलंच पाहिजे. आणि ते सोडूनही साईडला ऑक्सिजन प्लांट आहे किंवा साईडला एक जास्वंदीचं झाड आहे, तसेच मनी प्लांट किंवा वेगवेगळी फुलाची झाडं. तर ही प्रत्येकाच्या घरी असलेच पाहिजेत. कारण हे फुलांचं किंवा आपण ज्यावेळेस हे गार्डन वगैरे करतो, त्यावेळी जे हे आपल्याला एक त्यांच्यापासून फुलं आलेले बघताना जे समाधान होतं, ते एक वेगळंच असतं. आणि खास करून जे लोकं सिटीमध्ये वगैरे जर राहत असतील, त्यांनी तर नक्कीच हे प्लॅन वगैरे करायला पाहिजे. आणि हे जे काही झाडं किंवा फुलं आहेत, ते तुम्हाला नर्सरीमध्ये ते इझिली अवेलेबल मिळतील. आता हे समोरच एक झाड आहे, तर त्याच्या फांद्या वगैरे बघा किती व्यवस्थित आलेले आहेत किंवा फुलं किती व्यवस्थित आलेले आहेत. एवढं एवढं छोटं झाड पण दिसायला एकदम मस्त दिसतंय. तर तुम्ही तुमच्या झाडांची वगैरे काळजी घेताना काय काय करता कमेंटमध्ये नक्की कळवा. फक्त आपल्या झाडांना काय होतंय की थोडंसं त्यांना खत वगैरे कमी पडतंय, जे गावाकडे वगैरे असतंय शेणखत किंवा इतर मटेरियल किंवा रासायनिक खत. तर ते आपण टाकलं नाही, त्यामुळे थोडीशी झाडांची वाढ होईना झाली. तर आपल्याला तेच एखाद्या फर्टिलायझर स्टोअरमध्ये गेला तर तिथं नक्की मिळेल, तर आम्ही तिथून आणून ते देणार आहोत. तर ठिबक सिंचन आपण ज्या पद्धतीने केले त्याच्यामुळे मात्र आपली झाडे व्यवस्थित आलीत आणि एवढी सगळी जर गॅलरी बघितली आपली, पूर्णपणे अशी झाडांनी झाकून गेलेली आहे. तर असंच तुम्ही हे प्लॅन करा. व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये कळवा.